सितंबर इस वक्त मौजूद है हम नगर परिषद अचलपुर। सफाई कर्मचारी आरोग्य शिविर का आयोजन किया गया है, तो हम आपको दिखाना चाहेंगे कि किस तरीके से आयोजन किया गया है। और सफाई कर्मचारी अपने शहर की स्वच्छता रखते हैं, तो आज उनके लिए नगर परिषद की ओर से कैंप का आयोजन किया गया है। माझं नाव वर्षा उईके आहे। मी एनसीडी स्टाफ नर्स। आपल्यापर्यंत आतापर्यंत जे आलेलं आहे लाभार्थी जवळपास 60 ते 70 लोक आलेले आहेत। त्यांनी आतापर्यंत लाभ घेतलेले आहे। मैं राजू दुबे, मैं एनयूएचएम में अकाउंटेंट हूँ और ये प्रोग्राम मैनेजर भी हूँ। तो स्वच्छता परमो धर्म, यह वाक्य को साबित करते हुए यहाँ पर हमारे जो मुख्याधिकारी है श्री धीरज कुमार जी गुहाड़ सर, इनके नेतृत्व में यहाँ के आरोग्य विभाग की ओर से आज सभी आरोग्य के जो कर्मचारी है, जो बहुत ही दयनीय परिस्थिति में बहुत ही छोटी छोटी जगह साफ सफाई का काम करते हैं। एक तो ऐसा है कि वो साफ सफाई का काम करते हुए तो उन्हें बहुत सारी परेशानियों का सामना करना पड़ता है, लेकिन वो सामना करते हुए भी वो यहाँ पर बहुत सारे अच्छे काम करते हैं। इसलिए आज उनका तपासनी शिविर यहाँ पर आयोजित किया गया था। इस तपासनी शिविर में डॉक्टर श्री किशोर काबरा जी, इनके नेतृत्व में सूतिका गृह की टीम तथा स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर श्री हर्षराज डफले सर, के बाद में अपना उप जिला रुग्णालय अचलपुर यहाँ के एनसीडी पथक डॉक्टर अनहर अंसार सर, इनके नेतृत्व में, और एचआईवी पथक, उसके बाद अपना दंत रोग तज्ञ और अपने डॉक्टर आदेश बर्डिया, उसके बाद में अपने नगर परिषद के सभी आरोग्य कर्मचारी, यहाँ पर सूतिका गृह की पूरी आरोग्य टीम ने भी यहाँ पर भाग लेके अपना योगदान दिया है और सभी कर्मचारियों ने यहाँ पर अपने आरोग्य तपासनी का लाभ लिया है। यहाँ तक अभी 200 कर्मचारी ने लाभान्वित हो चुके हैं। धन्यवाद। माझं नाव दीपा गणोरकर। मी इथे शहर समन्वयक म्हणून काम करते। त्या ठिकाणी आज आरोग्य शिबिरचं कॅम्प ठेवण्यात आलेला आहे। सगळ्यात मेन म्हणजे सफाई कामगारांना मेन आहे टीटीचं इंजेक्शन, कारण की ते कोणीच लावत नाही, जवळजवळ लागलं तरी ते जात नाही, म्हणून आपल्याला टीटीचं इंजेक्शन जास्त महत्त्वाचं असते। या ठिकाणी एचआयव्हीचे डॉक्टर, त्वचारोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, त्या ठिकाणी सगळे डॉक्टर बोलवलेले आहेत। सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे मिळालेला आहे आणि सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य शिबिर चांगल्या रीतीने पार पडलेले आहे। मी अमोल वराडे, अचलपूर नगर परिषद आरोग्य निरीक्षक। आज आम्ही जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे स्वच्छ संरक्षण 2024 अंतर्गत सफाई कामगारांच्या आरोग्याविषयी ज्या काही अडचणी आहेत त्या डॉक्टर सरांपर्यंत पोहोचाव्या आणि त्यांच्या आरोग्याच्या ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या त्यांना पण कळाव्या आणि त्यावर सोल्युशन निघावं आणि त्यांच्या टीटीचं इंजेक्शन वगैरे जे देण्यात आलेलं आहे, त्यांना काम करताना काही इजा वगैरे जे होतात त्यासाठी आम्ही टीटीचं इंजेक्शन पासून तर त्यांना म्हणजे प्रत्येक डेंटलपासून असे सर्व डॉक्टर इथं अवेलेबल करून दिलेले आहेत आणि रोग निदान शिबिराचं आयोजन करून आज कॅम्प आम्ही इथं आयोजित केलेला आहे। मैं नदीम अहमद, आरोग्य निरीक्षक अचलपुर नगर परिषद। इथं आज स्वच्छता ही सेवा अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, शिबिर घेण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सर्वांचे सहभागी आहे। माधव मेंढके, एनसीडी काउन्सिलर, उपजिल्हा रुग्णालय अचलपूर अंतर्गत नगर परिषद अचलपूर येथे आलेल्या सर्व स्टाफ वर्ग आणि बाहेरील येणाऱ्या सर्व लोकांची आम्ही बीपी, शुगर सर्व तपासण्या केलेली आहे। काही रुग्णांना बीपीचा वाढ दिसलेला आहे, तर त्यांना गोळी चालू नाही तरी पण वाढलेला दिसत आहे। त्यांना आम्ही उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे बोलून घेऊन पुन्हा त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना तिथं बोलून घेतलेलं आहे। त्यांना गोळी चालू करायचं असेल तर आम्ही तिथून चालू करून देतो, तिथून कार्ड पण देत असतो, महिन्यावारी त्यांचा फॉलोअप घेत असतो आणि तिथून महिन्याला गोळ्या भेटत असतात। मैं विजय सावनी, प्रहार कार्यकर्ता, नगर परिषद के पास ही रहता हूँ। इस वर्ष भी हर वर्ष की तरह स्वच्छता ही सेवा 2024 के अंतर्गत
नगर पालिका अचलपुर की तरफ से सफाई मित्र सुरक्षा शिविर आरोग्य शिविर का यहाँ आयोजन किया गया है, जिसमें कर्मचारी जो है, आरोग्य कर्मचारी बोले तो साल रोज दैनिक कचरा उठाने वाले, नाली सफाई करने वाले, सरकार द्वारा या मुख्य अधिकारी नगर परिषद द्वारा इनके भी स्वास्थ्य की जांच करना चाहिए, उसके लिए इस शिविर का आयोजन किया गया है। अचलपुर नगर परिषद द्वारा इस शिविर में सब कर्मचारियों ने इसका लाभ लिया है और ये पूरे शहर का सफाई का ध्यान रखते हैं, इसलिए इनका भी ध्यान रखना होना चाहिए, इसलिए इस शिविर का आयोजन किया।